मांडवगण फराटा येथे हा भाडेकरूंनी टाकलेला कचरा. येथे पहा, भर अगदी रस्त्याच्या कडेला हे डुकरं व वराह यांचा हा उपद्रव व हा पडलेला कचरा. तसेच यांच्याकडून माणसांवरती हल्ले होऊ लागलेले आहेत. आपल्या एका ग्रामपंचायत सदस्य महिला यांना डुकराने चावा घेतलेला असून संबंधित प्रशासन या वराह मालकाला नोटीस कधी काढणार आहे हेही तितकेच महत्त्वाचे. हा पहा, नागरिकांनी येथे असं घरातील ओला सुका कचरा टाकल्यामुळे ही अवस्था जर होत असेल तर याकडे संबंधित जे कचरा टाकणारे आहेत, खोली भाड्याने घेणारे स्थानिक लोक मात्र घंटागाडी आल्यानंतर त्या घंटागाडीचा ग्रामपंचायतचा उपयोग करतात. परंतु जे भाड्याने खोल्या घेतलेले आहेत ते सायंकाळी येतात, त्यावेळी मात्र घंटागाडीची ती कोणत्याही वाट न पाहता तो कचरा असा रस्त्यावरती अगदी पाहे टाकून आपली जबाबदारी संपली असे समजून इतरांच्या आरोग्याशी हे खेळत आहेत. यामुळे पाऊस झाला तर रोगराई, त्याच्यानंतर हे डुक्कर आहे ना, हे डुक्कर हल्ला करू लागले आहेत आता माणसांवरती. त्याच्यामुळे हे तयारीतच असते असे डुक्कर ती जाणाऱ्या येणाऱ्यांच्यावरती हल्ला करू शकतात. त्यामुळे ह्या वराह मालकाला नोटीस काढून ह्याची सोय त्याने करणं आवश्यक असून इतरांच्यावरती हल्ला होण्याची वाट पाहत आहे का प्रशासन व तो वराह पालन करणारा जो आहे कोण तो. हे पाय सगळं कचऱ्याचं साम्राज्य आहे आणि हे तर रस्त्याच्या अगदी कडेला सर्वत्र कचरा टाकला जातो. आणि हे टाकणारे स्थानिक लोक नाही आहेत. स्थानिक लोक हे आपल्या ग्रामपंचायतच्या प्रशासनाची जी घंटागाडी आहे त्या घंटागाडीचाच उपयोग करतात आणि त्या घंटागाडीमध्येच कचरा टाकतात. परंतु ह्या शितोळे आळीच्या परिसरामध्ये मात्र इतर खोली भाड्याने घेतलेले सुद्धा कचरा आणून टाकतात. तरी हा सिमेंटीकरण रस्ता हा कचऱ्याची कुंडीत होऊ लागली की काय असे वाटू लागले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने अशा खोली मालकांना नोटीस काढून संबंधित भाडेकरूंची कचऱ्याची सोय भाडेकरूंनी करावी, अथवा ज्या वेळेस आपली घंटागाडी येते ग्रामपंचायतची त्यावेळेस त्यांनी तो कचरा टाकण्याची व्यवस्था करावी अशी नागरिकांमधून मागणी होत आहे. असा ठिकठिकाणी कचरा हे खोली भाडेकरूच करतात. स्थानिक लोक मात्र याची खूप काळजी घेतात. याबद्दल आपले घंटागाडी चालक गणेश राठोडेही सांगू शकतात की खोली भाडेकरूंच्या पेक्षा स्थानिक जे रहिवासी आहेत ते लोक कचरा रस्त्यावरती टाकत नाहीत. तरी हे असा विचित्र प्रकारचा हा कचरा आहे आणि ह्या कचऱ्यामुळं अगदी हे रस्ते जे कचऱ्याची कुंडी झालीत की काय असं वाटू लागलं आहे. आणि ही जी घाण आहे यामुळे काय होतं, डुक्कर जे आहे ते माणसावरती रस्त्यावरून जात असणाऱ्यांवरती हल्ला करू शकतात. त्यामुळे या कचऱ्याची गंभीर समस्या ही दिवसोदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे याकडे संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने व आरोग्य विभागाने लक्ष देऊन संबंधित जे भाडेकरू आहेत त्यांच्या मालकांना रीतसर नोटीस काढून दंडात्मक कार्यवाही का करू नये शासनाच्या नियमानुसार. आज प्रत्येक ठिकाणी आपण असा रस्त्यावरती घंटागाडीची सोय असतानाही व कचरा कुंड्या असतानाही जे कचरा लोक टाकतात त्याच्यावरती महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार मार्गदर्शक सूचनानुसार नोटीस देऊन दंडात्मक कार्यवाही ही करता येऊ शकते. असे जर असेल ग्रामपंचायत प्रशासनास तर ग्रामपंचायत प्रशासनाने यावरती कार्यवाही करून आपल्या ग्रामस्थांच्या आरोग्याचे रक्षण करावे व आरोग्याकडे दुर्लक्ष न करता अशा भाडेकरूंवर कायदेशीर कारवाई का करू नये, दंडात्मक कार्यवाही का करू नये असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना उपस्थित होत आहे. आपला जन आवाज क्राईम न्यूज, महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज
श्री औदुंबर फटाले.